मराठा आरक्षणासाठी लढा उभारल्यानंतर त्याच्यामध्ये यश प्राप्त केल्यानंतर आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ही स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती आलेले आहेत आणि थेट आता लोकशाहीसोबत आहेत। पाटील साहेब, नोव्हेंबरमध्ये आपण स्वराज्याच्या राजधानीवरती आला होतात, छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निघाला होतात आणि आता पुन्हा अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहात। काय वाटतंय, लढाई जिंकलीत का? शिवरायांच्या विचारांचा शिवभक्त म्हणून आणि एक मावळा म्हणून गेलो माझा मराठा समाजासह आणि सगळे जिंकून पुन्हा परत आलो। 75 वर्षात कायदा नव्हता, हे ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांच्यासाठी कायदा आवश्यक होता, कारण हे कायद्याचं राज्य आहे। बघा, इथं तुम्हाला साध्या दुकान जरी टाकायचं असलं तरी परवानगीशिवाय पर्याय नाही। इथं तुम्ही असं नाही करू शकत। तसं एवढा मोठा कायदा बनवायचा तुम्हाला अधिसूचना काढल्याशिवाय पर्याय नाही। अगोदर कायद्याचं राज्य ते टिकवायचंच। तिथं काय गुन्हेत एखादं ठेवलेलं नाही किंवा टोपल्यात आरक्षण ठेवलेलं नाही म्हणून जायचं ना आरक्षणच घेऊन यायचं म्हणजे ते उचलून आणायचं असं नाही आहे। जायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं याचा अर्थ असा आहे की कायदाच त्याचा बनवून यायचं म्हणजे आरक्षणच मिळालं। मराठ्यांच्या गोरगरिबांचे लाखो करोडो पूर्व मुंबईत गेले आणि आरक्षणच घेऊन आले। राजपत्रित अध्यादेश काढला म्हणजे हे मराठ्यांचे पोरं आरक्षणच घेऊन आले। पण हे गोरगरिबांचा विजय, बाकीच्यांचा नाही। बरेच जणांचं काय झालं त्यांना मिळालं नाही। ते म्हणजे मुंबईला गेलो काय भेटलं? खरं आहे त्यांचं, काय चुकी त्यांचं काहीच भेटलं नाही। त्यांचे खिसे मोकळेच आले माघारी। त्यांना दरबारीनं खिशात काहीतरी टाकायला मिळतं, ह्या बारीनं खिशात काही मिळालं नाही। त्यांना सगळ्यांना हुसकून दिलं, दांडे टाकले तर त्यांच्या टिंगरावर दिले वाटतं हुसकून। पहिल्यांदी मॅनेज होऊन हे करून मिळत असेल हे 5-50 जण जास्त नाहीत महाराष्ट्रात, करोडो एकीकडे, ते एकटेच एकीकडे इथं आणि मिळालं नसेल, पद नसेल मिळालं, इथं मिळूच शकत नाही। मी आहे ना पठ्ठ्या तर गोरगरिबांच्याच लेकरांना मिळणार, तुम्हाला मिळवून देत नाही। तुमच्या दुकानात बंद चाव्याच मराठ्याने तुम्ही त्यांच्या खिशात ठेवल्या जातात तुमच्या। आज जरांगे पाटील पुन्हा एकदा स्वराज्याच्या राजधानीवरती छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नवीन संकल्प काय करणार की ही आंदोलनाची लढाई आहे ती या ठिकाणी विसर्जित करणार? नाही, आता नाही मागायचं राजेंकडं। आशीर्वाद पाठीमागच्या वेळेस मागितला, यशस्वी झालो। कायदा गोरगरिबांच्या पोराने मिळवला, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा झाला। खूप मराठ्यांमध्ये सामान्यामध्ये आनंद आहे। 5-50 जणात नाही, बाकीच्यात आहे, कारण त्यांना काही मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांचं दुःख त्यांना पचत नाही। त्यांचं एकच स्वप्न आहे, हे नसायला पाहिजे, हे बाजूला निघायला पाहिजे। माझा मराठा समाज जर म्हणला ना मला बाजू सर की एका सेकंदात बाजूच आहे, पण तुम्ही म्हणल्यावर नाही, कारण मी गोरगरीब मराठ्यांचं कल्याणच करणार त्याशिवाय हटत नाही आणि कायद्याची अंमलबजावणी होस तर थांबतच नसतो मी। देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य आहे, त्याच्यानी सध्या संभ्रम निर्माण होतोय की जी आकडेवारी कुणबी समाजाच्या आधारावरती मराठ्यांची समोर आलेली आहे ती आकडेवारी चुकीची आहे आणि यामध्ये दोन्हीकडनं ओबीसी समाजाने आणि मराठा समाजाने सुद्धा संयम ठेवावा, प्रक्षोभित विधानं करू नये। कसं बघता एकंदरीत आकडेवारीच्या मुद्द्यावरती? आणि काय प्रक्षोभ केला आम्ही काय बोलत नाही, तेच म्हणतोय काय त्याने पाय तोडून हाताने पाय ते येड पडते यावल्याचं गचपानं। आम्ही कुठं काय म्हणतो? आम्ही कवाच काही म्हणलो नाही। तो म्हणल्यावर मग म्हणलोच ना, मग ते आधी म्हणल्यावर सोडित असतो मी। तो एक बोलला की मी 25 बोलत असतो। मग इथं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत मराठीचं सोडित नाही, कोणी सोडित नाही। गोरगरिबांच्या लेकरांच्या बाजूने आहेत आम्ही आणि आकडेवारी आम्ही तर 7-8 बारे विचारलं त्यांना जाहीर सभेतून, हे नवे आहेत का जुने आहेत सांगा। याचा अर्थ असा आहे, त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही। याचा अर्थ असा आहे, हे बघा आत्तापर्यंत 39 लाख नोंदी दिल्या, हे कोणाचा आकडा आहे? सरकारचा। मला सांगा, ह्या नव्याच आहेत ना, तेव्हाच दिले ना 39 लाख प्रमाणपत्र, हे साधी सोपी गोष्ट नाही आहे। आता जो निर्णय झाला आहे याच्यानी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाधानी आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता छगन भुजबळांवरचा ते सत्तेत आहेत, राग गेलाय का? नाही, ते मुंबईतच सोडून आलो आम्ही सगळ्यांवरचाच, सत्ताधाऱ्यांवरचं सुद्धा। काय असतं, सत्ताधाऱ्यांना बोलल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही, सत्ता ते चालू। विरोधकाला बोलल्याशिवाय आम्हाला मिळणार नाही, विरोध करणाऱ्याला बोलल्याशिवाय मिळणार नाही। आमचे जनरल जरी नाराज असल्या, काही बोललो असलो तर आम्ही एकमेकाला, तरी आम्ही मुंबईत सोडून दिलं, तू काहीच म्हणला नाही आम्हाला। म्हणजे ते म्हणते जुनी म्हणे ना, झालं गेलं गंगात ना आले, तसं मुंबईत सोडून आलो येताना आम्ही। कायदा पारित झाला की तुम्ही मला समाधानी आहे का? या कायद्यामुळं सगळ्या सोयऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या घराघरातला मराठा आरक्षणात जाणार आहे। पण समाधानी जर शब्द वापरला, त्या प्रमाणपत्रापासून, त्या कायद्यापासून एक प्रमाणपत्र मिळेपर्यंत थोडंसं 1% नाही आणखी समाधान। एक शेवटचा प्रश्न, कायद्याच्या दृष्टीने न्यायालयामध्ये जाण्याची तयारी केलेली आहे लोकांनी, ज्यांचा या निर्णयाला विरोध आहे, तुमची काय लढाई राहणार? न्यायालयीन लढाई तुम्ही लढणार का? आता हे पहिल्यापासूनच मराठ्याच्या विरोधात, त्याला काय करावं? मागं आरक्षण मिळालं हे जातीतच, मराठ्याला काही मिळू,
हे जातातच. काही दिवसांनी यांनी असं करू नये, ते गारी गारी फेप शिकणारे नसतात का, त्यांनी फुकाट दिली नाही म्हणून त्याच्यावर टाकू नये येईन एखादी याचिका, येईन मला फुकाट दिली नाही म्हणून त्याला त्याची सायकलच गुंतून टाकली मी. यांचा भरोसाच नाही, इतके भावचाळून झाली ती. त्यामुळे मराठ्याचं तर काही असू द्या, ते जातातच. पण एवढ्या वेळेस त्यांनी आता नाही आडो पाडावं, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.